राजुरेश्वर एक असं गणपती मंदिर ज्याची ओळख नवसाला पावणारा गणपती म्हणून आहे। उंच टेकडीवर असलेले हे गणपती मंदिर फक्त मंदिर नसून लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आणि राजूर गावाचं ग्रामदैवत आहे। असं म्हणतात की इथे मागितलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, म्हणूनच लाखो भक्त दरवर्षी या मंदिरात मोठ्या संख्येने येतात। गणेश पुराणामध्ये या मंदिराचा एक असा इतिहास आहे जो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नाहीये। तर या मंदिराचा इतिहास आणि त्या काळात पहिल्या बाजीराव पेशव्यांनी जी पंचधातूंची घंटा या मंदिराला दिली होती ते सर्व काही आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका व शेवटपर्यंत पूर्ण बघा। जय शिवराय मित्रांनो, मी प्रतीक कदम। आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, सुंदर शैलीत बांधलेले हे मंदिर छत्रपती संभाजीनगर पासून 75 किलोमीटरवर आणि जालना शहरापासून फक्त 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे। हे मंदिर पूर्णपणे संगमरवरी दगडापासून बांधलेलं आहे। मी याआधी एवढं भव्य आणि सुंदर गणपतीचं मंदिर कधीच पाहिलं नव्हतं। म्हणजे याआधी गणपतीची बरीच मंदिर बघितलेली आहेत, पण हे मंदिर जणू काही थोडं वेगळंच आहे। या मंदिरात जाण्याआधी आपल्याला सुंदर अष्टकोनी प्रवेशद्वारातून आत जावं लागतं। खरं तर इथूनच राजुरेश्वराच्या दर्शनाचा प्रवास सुरू होतो। मित्रांनो, गणेश पुराणात या मंदिराबद्दलची एक आख्यायिका आहे, तर तुम्ही लक्ष देऊन ऐका। बघा, वरण्येश्वर नावाचा एक राजा होता। राजा खूप श्रीमंत होता, पण राजाला अपत्य नव्हतं, म्हणून राजा नेहमी चिंतित राहायचा। तेव्हा राजाने गणपती बाप्पाची कठोर आराधना सुरू केली। शेवटी गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि त्यांनी राजाला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला। काही दिवसांनी राजाला मुलगा झाला, पण तो मुलगा कुरूप होता। मुलाच्या रूपामुळे लोक हसतील, आपला अपमान होईल या भीतीने राजाने त्या मुलाला जंगलात सोडून दिलं। नंतर त्या मुलाचा सांभाळ अगस्त्य ऋषींनी केला। त्यांच्या आश्रमातच हा मुलगा मोठा झाला। अगस्त्य ऋषींच्या देखरेखीखाली या मुलाने विद्येचे सर्व शिक्षण घेतले। पुढे याच मुलाने ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या सिंदुरासुराचा वध केला। ही पराक्रमी घटना घडल्यानंतर राजाला आपली चूक लक्षात आली आणि तो अगस्त्य ऋषींना शरण गेला। शेवटी राजाने आपल्या मुलाला गडावर आणलं आणि त्याचा राज्याभिषेक केला आणि हाच तो वरण्य राजाचा पुत्र पुढे चालून राजुरेश्वर गणपती म्हणून ओळखला जाऊ लागला। मित्रांनो, हे मंदिर पूर्णपणे संगमरवरी दगडापासून बनलेलं आहे। या मंदिरावर केलेलं नक्षीकाम खरंच अद्भुत आहे। गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जसं आपण गर्भगृहात जातो तर सगळ्यात आधी आपल्याला दिसतं हे भव्य झुंबर, आणि वर छतावर नजर टाकली तर छतावर सुद्धा खूपच सुंदर कोरीव काम केलेलं आहे। मंदिराच्या मुख्य गर्भगृहात राजुरेश्वर गणपतीची स्वयंभू मूर्ती आहे। आणि मित्रांनो, या मंदिरातच आपल्याला पहिल्या बाजीराव पेशव्याने जी पंचधातूंची घंटा दिली होती ती आजही इथे पाहायला मिळते। मित्रांनो, गणपतीचं दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या उजव्या बाजूला हे प्राचीन हेमाडपंथी शैलीत बांधलेलं महादेव विठ्ठल मंदिर आहे। हे मंदिर जवळपास 12व्या शतकातलं आहे, म्हणजे आज या मंदिराला जवळपास 900 वर्षे झाली आहेत। आणि खास गोष्ट म्हणजे आजही हे मंदिर इतिहासाची साक्ष देत तितक्याच ताकदीने इथे उभं आहे। त्या काळातील या हेमाडपंथी मंदिरावर केलेलं सुंदर नक्षीकाम आजही जसंच्या तसं टिकून आहे आणि हे बघताना खरंच मन थक्क होऊन जातं। मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला गणपती बाप्पा, विठोबा आणि महादेवाची पिंड पाहायला मिळते। आणि याच मंदिराच्या बाजूला अजून 2 छोटे छोटे मंदिरे आहेत। तसेच इथे अन्नपूर्णा देवीचं सुद्धा मंदिर आहे। मित्रांनो, मंदिराच्या मागच्या बाजूला एक मोठी दीपमाळ आहे। या दीपमाळीचा एक खास इतिहास आहे, तर तुम्ही लक्ष देऊन ऐका। फार पूर्वीच्या काळी इथे एक मोठी दीपमाळ होती। ती सतत पेटलेली असायची, त्यामुळे रात्रीच्या वेळी इथला संपूर्ण परिसर उजळून निघायचा। त्या काळात यादवावर विजय मिळून अल्लाउद्दीन खिलजीने दौलताबाद म्हणजेच आजचा देवगिरी किल्ला जिंकला होता। तेव्हा त्याची नजर राजुरेश्वर मंदिराकडे वळली। अंधारात लखलखणारी ही दीपमाळ त्याच्या नजरेस पडली। सैन्याकडून चौकशी केल्यानंतर त्याला कळलं की ही दीपमाळ राजूरच्या गणपती मंदिरातली आहे। हे कळताच त्याने आपल्या सैन्यांना ती तोडून टाकण्याचा आदेश दिला। त्या काळातली ती दीपमाळ तर नाहीशी झाली, पण त्या दीपमाळीची आठवण आपल्या मनात कायम राहावी म्हणून आज ही दीपमाळ इथे नव्याने उभारलेली आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओला इथेच थांबूया। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय।